नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचे डी.के. सायली किचनमध्ये. आज आपण कारळ्याची चटणी कशी बनवायची हे पाहूयात. कारळ्याला खुरसणी देखील बोलतात. खमंग कारळ्याची किंवा खुरसणीची चटणी म्हणजेच बुरकी. ही चटणी ताटात वाढताना वरून तेल किंवा दही घालून गरमागरम भाकरी, पिठलं, कांद्याची पात याच्याबरोबर वाढली जाते आणि तेव्हा ती खूप अप्रतिम लागते. ही चटणी खलबत्त्यात कुटली तर आणखी छान मस्त बनते आणि अधिक खमंग होते. तसेच लसूण घातला तर मिळून येते. तुम्ही लसूण न घालताही ही चटणी बनवू शकता. अगदी 2 टेप्समध्येच ही चटणी आपण बनवणार आहोत. ही चटणी बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही आणि बनवायला देखील खूपच सोपी आहे. चटणी कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम कढईमध्ये कारळे भाजून घ्यायचे आहेत. कढई इथे मी हलकी अशी गरम करून घेतलेली आहे. कारळे आपल्याला 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. सतत हलवत मंद आचेवर कारळे आपण भाजून घेऊयात. 2 मिनिटानंतर यामध्ये 2 टेबलस्पून इतके जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे आपल्याला कारळ्यासोबतच खमंग भाजून घ्यायचे आहेत. जिऱ्याने चटणीला छान चव येते. कारळे भाजले हे कसे ओळखायचे तर ते भाजल्यानंतर छान फुलून येतात. थोडासा रंग देखील बदलतो. इथे मी 125 ग्रॅम इतके कारळे घेतले आहे. खायला खूपच चविष्ट लागते कारळ्याची चटणी. इथे कारळे आणि जिरे यांचा थोडा रंग बदलला आहे आणि कारळे छान फुलून आले आहेत. आता गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. 10 मिनिटे थंड करूनच चटणी आपल्याला बनवायला घ्यायची आहे. 10 मिनिटे झाली आहेत. भाजून घेतलेले जिरे आणि कारळे थंड झाले आहेत. आता चटणी वाटून घेऊयात. तर इथे मी मिक्सरचा जार घेतला आहे. यामध्ये खमंग भाजून घेतलेले कारळे आणि जिरे घेऊयात. तुम्हाला हवे तर उकळीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये चटणी तुम्ही बनवून घेऊ शकता. त्याने तर चटणी खूपच चविष्ट होते. आता यामध्ये 2 टेबलस्पून इतके लाल मिरची पावडर घालायची आहे. तुमच्याकडे लाल मिरची पावडर नसेल तर 5 ते 6 लाल मिरच्या कारळ्यासोबत भाजून तुम्ही घेऊ शकता. तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसणाने चटणीला ओलसरपणा येतो आणि चवही छान लागते. तसेच चटणीची पौष्टिकताही वाढते. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. अगदी बारीक असं आपल्याला याची पावडर करून चटणी बनवून घ्यायची आहे. तर पहा इथे खमंग अशी कारळ्याची म्हणजे खुरसणीची चटणी आपली तयार झाली आहे आणि सुगंध तर खूपच मस्त येत आहे. पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही बनवलेल्या चटणीचे फोटो नक्की शेअर करा. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी.के. सायली किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.